हाय गाइस, गुड मॉर्निंग. सो आता झाली आहे नेक्स्ट डे मॉर्निंग. आज किती आहे डे 3-4 आता मला आठवत नाही आहे जे काय असेल. ओके, सो आज आम्हाला माहितीच नाही आम्ही कुठे जाणार आहे बिकॉज गुलमर्ग किंवा दूधपत्री असे 2 ऑप्शन्स आहेत आमच्याकडे, पण अजून आम्हाला कोणालाच माहिती नाही. आणि पण तरी आता आम्ही रेडी होतो. कुठे आली उघड. ये कॉफी पियो. कॉफी मैंने बनाई है बहुत अच्छी. मी ब्रश नाही केलं. शी घाणेरडी. उठकी आवर ब्रश कर जा पटकन. नको करू. उठ. सेम आहेत दोघी करतात नुसत्या. सो आमचं झालंय आवरून. माऊ आवरते इथे तुझं थोडंफार. अँड मम्मी पप्पा तयार झालेत. आजी मी कसं माहित नाही, ताई पंकजाला असं माहित नाही कारण त्यांच्या ग्रुपवर काहीच मेसेज नाही आलाय. सो आम्ही सगळ्यात पहिला तयार झालो, मग मम्मी पप्पा झाले. आधी तर ऑब्व्हियसली आजीचं तर आधी झालं असणार आहे. सो आम्ही आता पटकन चेंज करतो. आम्ही चेंज सगळं आवरतो आणि मग ब्रेकफास्ट आता वर फॉर 4th फ्लोर ऑन द 4th फ्लोर. नाईस. ए आजी हे बघ एक स्माइली. सो आम्ही आलो ब्रेकफास्टला. इथे फ्रूट्स आहेत, इथे हे सगळं आम्ही चालू केलं ॲक्च्युली आमचा ब्रेकफास्ट. बट इथे मिक्स वेज सँडविच, स्वीट दलिया, स्माइली पोटॅटो, इडली, सांबर, बेक बीन्स, इथे आलू पराठा होता. ओके, परत इथे ब्रेड्स आहेत सगळे, टोस्ट आणि बटर वगैरे सगळं लावून. आणि इथे बॉइल्ड एग. सो आम्ही सगळ्यांनी गम बूट्स घेतले आहेत. इथून आधीच घ्यावे लागतात आणि इथून अजून 3 ते 4 किलोमीटर पुढे जायचं आहे. सो इथूनच आम्ही गम बूट्स घातले आणि डायरेक्ट तिथे जाऊन पुढे 7 किलोमीटर एंड पॉईंट आहे. सो आम्ही फायनली पोहोचलोय दूधपत्रीला. अप्रतिम लँडस्केप्स आहेत. ऑन द वे जे येतात ना ते खूप सुंदर लँडस्केप्स आहेत. इतके छान आहेत ना की तिथे मिनी स्वित्झर्लंड जे म्हणतील ना ते हेच इतके सुंदर लँडस्केप्स आहेत. रस्ते पण खूप छान आहेत. आणि आता कसं मी थोडंसं मार्चमध्ये आलो, थोडा लेट स्नोफॉल झाला त्यामुळे सगळीकडे पूर्ण बर्फाच्छादित येते आणि काही काही ठिकाणी बर्फ वितळला आहे तर तो थोडासा ग्रीन झाला आहे. तर एकदम परफेक्ट लँडस्केप होता तो. दूधपत्रीला येताना काही गोष्टी लक्षात ठेवा. एक की इथे मध्ये जेव्हा येतात तेव्हा म्हणजे आम्हाला तिथे टोलच्या तिथेच एका ऑफिसरने सांगितलं की जर मध्ये कोणी तुमचा रस्ता अडवला घोडेवाल्यांनी, ATV वाल्यांनी, तर त्यांना बळी पडू नका. कारण ते तसंच सांगतात की गाडी पुढे जात नाही, गाडी पुढपर्यंत येते, एकदम शेवटपर्यंत येते. हा शेवटचा पॉईंट आहे इथे जिथे गाडी थांबते, इथपर्यंत येते. दुसरं ते बोलतात की हे पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स काही नाही आहे. तुम्ही गाडीने सुद्धा शेवटपर्यंत येऊ शकता आणि सगळे ते पॉईंट्स थांबून पण कव्हर करू शकता. त्या ATV किंवा घोडेवाल्यांबरोबर जायची गरज नाही. आणि मेन म्हणजे तुम्ही जेव्हा आत याल तेव्हा 2 टोल लागतील. एक आहे तो ड्रायव्हरनेच दिला, आम्हाला माहिती नाही त्यांनी किती दिले, आय गेस 50 दिले त्यांनी. आणि एक आत येताना मोठी गाडी जी असते, आमची आता ट्रॅव्हलर आहे, 150 आहेत आणि छोट्या गाडीचे आय गेस 100 का 50 रुपीज आहेत. सो ती तिथून टोल पासून इथपर्यंत आत यायचेच एवढे पैसे आहेत. आणि ही इथे असं पार्किंग आहे आणि इथून पूर्ण असं ट्रेक चालू होतो. आणि हे पाय म्हणजे चालता चालता सुद्धा कव्हर होतं, इतकं सोपं आहे. आलो बोलू. सलाम वालेकुम मिया, कैसे हो? इथे मस्त फोटोशूट चालू आहे यंग कपलचं.
आणि पप्पा आता मम्मीला प्रपोज करतात. फोटोग्राफर आया क्या अच्छा. हा मेजर काढतो. फोटोग्राफर नंबर 2. कसं वाटलं? कधी आहे बोलवा सो मी आलोय आता. म्हणजे तुम्ही बघितलं आम्ही दूधपत्रीला आलोय. आणि दूधपत्रीचं वैशिष्ट्य हे की इथली जी नदी आहे जिला म्हणतात शालीगंगा. तर या शालीगंगेचं महत्त्व असं की जेव्हा पाणी वाहतं तर जे दगडांवर आपटतं आणि त्याचा असा हा पांढरा रंग होतो म्हणून त्याला दूधगंगा असं म्हणतात. दूधपत्री म्हणतात सॉरी. नदीला दूधगंगा पण म्हणतात आणि शालीगंगा पण म्हणतात. आणि जेव्हा पण तुम्ही इथे याल ना जर बर्फांमध्ये येणार असाल तर इथे बघा असे हे खड्डे असतात नदीमध्ये आणि बर्फ वितळलेला असतो. सो इथे जाणं का जरा सांभाळून या येताना. काय आहे काय आहे? सुजी की मिठाई. त्यांना काय विचारतो? सुजी की मिठाई. अजून घेऊ काय? नको घेऊ अजून घे. सुजी की मिठाई. ओहो दिस इज पहाडी चाट. काश्मीरी पहाडी चाट. आणि 50 and 20 rupees. नाईस. सो आमचं दूधपत्री पण झालं फिरून. आता आम्ही परत चाललोय गाडीकडे आणि तिथून आम्ही जाता आता ताई बोलते सरसो का साग खायचा आहे तिला मक्के दी रोटी बरोबर काय. आणि मग आता तिथून वर जाऊन आम्ही परत रिटर्न टुवर्ड्स श्रीनगरला ना पण झालं मुलं. श्रीनगर रिटर्न टुवर्ड्स श्रीनगर. हे ॲक्च्युली प्लेस खरंच खूप छान आहे. हा प्लेस खरंच खूप छान आहे. जर तुम्ही काश्मीरला येणार असाल ना प्लीज डू विजिट. वर्थ आहे. आणि जर तुम्ही अजून 1-2 महिन्यांनी येणार असाल लाईक मे जूनमध्ये तर ही प्लेस वंडरलँड बनते. वंडरलँड लिटरली. इथले कावळे बघा किती काळे कुट्ट आणि मोठे आहेत असे. हॅलो काव काव. सो इथे हे जे आहे आता सगळं जिथे पूर्ण बर्फ दिसतोय तो पूर्ण ग्रीन होतो. इथे फ्लावर्स वगैरे पण येतात भरपूर छान छान. स्वित्झर्लंड सारखं प्रॉपर असं बनतंय. मिनी स्वित्झर्लंड पण म्हणू शकतो इतकं छान आहे. आणि हे जे हट्स आहेत हे सगळे असेच तेच हट्स आहेत जिथे सगळी खाली लोक जातात बर्फ जेव्हा पडतो तेव्हा आणि जेव्हा समर येतो तेव्हा परत वर राहायला येतात. सो आम्ही थांबलो तिथे रस्त्याच्या मध्ये आणि गाडी थांबवली. मक्के दी रोटी सरसोदा साग खाणार आहे आम्ही. आणि इथून पण छान लँडस्केप आहे. झाड बघा ना किती सुंदर आहे. मक्की दी रोटी सरसों दा साग कटा हुआ प्याज और ये मिक्स अचार. जैसे काय आहे माऊ? याच्यात सगळं आहे. सरसो पण आहे. हे पण आहे कॉलीफ्लावर पण आहे. आणि कोबी काय मिरची मस्त आहे. कांदा पण आहे. सगळं आहे. लोणचं पण छान आहे का? तिखट नाही आहे बिलकुल. गाजराचं आहे. बघितलं तू यहाँ का लोकल है कश्मीरी कुलचा. कोकोनट होता है, काजू बादाम होता है, मिल्क होता है, चॉकलेट पाउडर होता है. नाही मी तर जरा सिनेमॅटिक खूप मस्त आहे. तुम्ही काय तुमचं चॉकलेट आहे का त्याला? खूप मस्त आहे. ब्लॅक ब्लॅक काय स्वीट आहे थोडं. खोबऱ्याच्या वाटीसारखं वाटतं.
त्यात मिल्क पावडर वगैरे सगळं आहे ना. काही तू ते बनवायची ना मारी हा बिस्किट तसं आहे. मला बघितल्यावरच वाटलं तसं. छान आहे, खरंच छान आहे. सो आम्ही हे खातोय AK टी स्टॉल. हे दूधपत्रीला जायच्या वेळेसच इथे हा जो आहे ना टोल, हे बघा टोलच्या जस्ट आधी लागतो. AK टी स्टॉल इथे येऊन खा. आधी येतो, जाताना जस्ट आधी, येताना जस्ट नंतर. हा AK टी स्टॉल आहे इथे. सो आम्ही पितोय कॅवा. हॅलो. सो आता स्पेशल कॉफी बनवली जाते माझ्यासाठी. कॉफीच बाय द पांडा ग्राफर. एक्सपर्ट आहे जो कॉफी बनवतो. तुझा बम दिसतोय पण जरा असा. सी द स्किल of pouring the water, hot water, and stirring the coffee. आहा, क्या बात है. सो आम्ही आलो आहोत रूमवर आज आणि आम्ही खूप लवकर आलोय. आम्ही 5 वाजताच पोचलो रूमवर. आमचा जो ड्रायव्हर आहे त्यांनी पण, आणि मम्मी येऊन गेली आहे काश्मीरला आधी. सो मम्मीनी पण सांगितलं की लाल चौकला असं काही म्हणजे खूप छान असं काही नाही आहे शॉपिंगसाठी. सो आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला आणि आम्ही आता संध्याकाळी, तो ड्रायव्हरच खरं तर आम्हाला घेऊन जाणार आहे वाजवान खायला, जी काश्मीरची स्पेशालिटी आहे. जसं मी एव्हरी ट्रिपवर जशा मी ओरड्या खाते, तसं आता 2 लोक आहेत आम्हाला ओरडायला. एक म्हणजे पांडाग्राफर आणि दुसरा म्हणजे आमचा ड्रायव्हर. सो तो रोज आम्हाला सांगून थकतो की प्लीज मॅडम जी 8 बजे तयार हो, 8 बजे तयार हो. आणि सगळे 9 वाजता तयार होतात. आणि हा हे बाई आमची आजीबाई, सगळ्यात छोटी आजीबाई. नीट लाव वेडे, ढकल चला, फक्त ढकल. हा. सो आम्ही झालोय रेडी. आत्ता वाजले 7:15च्या आसपास काहीतरी, आणि आम्ही चाललोय वाजवान खायला, जे काश्मीरचं स्पेशल आहे. आणि इथे माऊ आहे, निकुत आहे, मम्मी पण रेडी झाली आहे. तो आम्ही आता खाली जाऊ आणि निघूयात वाजवान खायला. कुठे चाललोय? स्पाइस. सो आम्ही आलो इथे करीमाज रेस्टॉरंटला. सो चेंज ऑफ प्लॅन्स. आता आम्ही चाललोय जे फूड्स मध्ये, कारण जिथे आम्ही आधी गेलो होतो तिथे काही नव्हतं. होतं तिथे, पण खूप गर्दी होती, त्यामुळे आम्हाला नसतं मिळालं. सो आम्ही आता जे मध्ये चाललोय. वो क्या मेथी मतलब अच्छा, छोटा पीस में रहता है. तबक माल. ये रहता है ओके. और ये मटन कबाब, मटन सीख कबाब, चिकन नहीं रहता है, चिकन नहीं है, खाली मटन ही है. और ये राइस, ये स्टार्टर है. हाँ, और मेन कोर्स वो उसमें रिश्ता आएगा, रोगन जोश आएगा. बस मेन कोर्स आल्यावर विचारना अभी 3 आइटम आएगा. मटन वाइट बार, मटन रेड बार, और वो है रोगन जोश. ये रिश्ता और ये रोगन जोश. और वो व्हाइट में आता है, वो क्या होता है? वो गोश्ताबा होता है. अच्छा, वो दही में बनता है, वो लास्ट होता है. अच्छा, वो लास्ट में आता है. ये मीठा होता है या कैसा? मीठा खट्टा होता है. अच्छा. सो आम्ही आलो इथे आईस्क्रीम खायला, जे काश्मीरचं वर्ल्ड फेमस आहे. आणि काश्मीरचं वर्ल्ड फेमस आहे. आणि हे असं असतं, त्याच्यावर किती वजन येतेस, त्याच्यावर असं शेवई टाकतात. ते ती वेगळीच आहे. आणि ही अशी असते. खाऊन दाखव, सांग माऊ कशी आहे.
कशी मम्मी घेतलं कसं आहे मस्त आहे आवडलं वाजवान आणि मटका कुल्फी बघू बापरे खूप फुल झालं माझं दिसत नाही सो आमचं झालंय फायनली वाजवान खाऊन काश्मीरला येऊन खायचं होतं ते खाल्लं खूप छान होतं मला खूप हेवी होतं म्हणजे इतकं हेवी होतं ना ते की तेवढ्या एका थालमध्येच आमचं सगळ्यांचा मी पण पॅक झालो इतकं होतं आणि त्यांनी जुनेदनी आईस्क्रीम पण खाऊ घातलं दॅट वॉज चेरी ऑन द केक बहुत मस्त अप्रतिम होतं सो आता आम्ही आलोय चालत चालत हॉटेलच्या इथे आता वर जातो आणि वर जाऊन 4थ्या मजल्यावरून ते पण बघतो आज काय डेझर्ट मध्ये सो ते पण खाऊ आता